महाराष्ट्र राज्य सहकार संघाचा आज कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि त्या मेळाव्याला आज स्वतः आमदार प्रवीण दरेकर जी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। भाऊ, काय सांगाल आज मेळाव्या संदर्भात? महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ज्याला 106 वर्षाची परंपरा आहे, जो महात्मा गांधीजींच्या उपस्थितीत ज्या संघाची स्थापना झाली, वसंतदादा पाटलांनी नेतृत्व केलंय, अनेक धुरुंदांनी केलंय आणि त्या संघाची निवडणूक आहे। त्याच्यामुळे एक ऐतिहासिक वैभवशाली परंपरा असणाऱ्या संघाची निवडणूक आहे। आज संघ एका वेगळ्या बिकट अवस्थेतनं जात असताना ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सहकारी कार्यकर्त्यांनी आम्ही ठरवलं, जे प्रामाणिकपणे या सहकारात काम करतात की हा संघ टिकला पाहिजे, संघाला ताकद दिली पाहिजे। म्हणून मी असेन, शिवाजीराव नलावडे साहेब असतील, कुसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतोय। त्यापैकी 9 जागा आमच्या बिनविरोध आल्या, उरलेल्या सगळ्या जागासुद्धा एकतर्फी आमच्या येणार आहेत आणि पुन्हा आमच्या या सर्व परिवाराच्या माध्यमातून सहकाराला, राज्य संघाला दिशा देण्याचं काम होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादांचं सहकारी आशीर्वाद या ठिकाणी आहेत। त्यांच्या मार्फत सहकारासाठी काही भरीव गोष्टी आम्ही करून घेऊ, अशा प्रकारचा विश्वास आज राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये सहकारी कार्यकर्त्यांच्या आहे। आज मुंबईचा मेळावा होता। गेली 25-30 वर्ष आम्ही सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाची लोक मुंबईतला सहकार चालवतो आणि आता राज्यातल्या सहकाराकरता गरज असल्यामुळे योगदान देण्याची तयारी आज मुंबईकरांनी केली आणि म्हणून आज आम्ही हा मुंबईचा मेळावा घेतला। या राज्य संघात आपलं योगदान असावं म्हणून मुंबईच्या सर्व मतदारांनी, कार्यकर्त्यांनी योगदान द्यावं असं आवाहन केलं। आता मुंबईचे आमचे उमेदवार अनिल गजरे जे बिनविरोध निवडून आलेत, जयश्रीताई बिनविरोध निवडून आल्यात, मी बिनविरोध निवडून आलोय। काटकर साहेबांना मतदान करायचं आहे, कब्बशी निशाणी आमच्या पॅनलची आहे। नलावडे साहेब आणि आम्ही नेतृत्व करतोय। या ठिकाणी प्रकाश दरेकर बिनविरोध आलेत, नितीन बनकर हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि मला वाटतं रामदास मोरे जे आले नाहीत, असे मुंबईचे आमचे 3 आणि निवडून आलेले असे अनेक डायरेक्टर राज्याच्या संघात योगदान देणार आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना आवाहन केलं, आपल्या माध्यमातून राज्यातील सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, मतदारांना आवाहन करतो की आमच्या सहकार पॅनलला आपण आशीर्वाद द्या। कब्बशी ही आमची निशाणी आहे आणि त्याला आपण शिक्का मारून राज्यातल्या संघाला पुन्हा वैभवाचे दिवस आणण्याची आम्हाला संधी द्या, अशी विनंती आहे। भाऊ, कोकाटेंना एक अभय मिळते, त्यांच्या खात्यातून अभय मिळणार असल्याची चर्चा आहे। परत मकरंद पाटलांना त्यांनी ते कृषी खातं दिलं जाणार, त्या संदर्भात काय सांगाल? हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे। खातं देणं, काढणं, बदलणं हा माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो आणि कोकाटे जर राष्ट्रवादीचे असतील तर अजितदादा आणि मुख्यमंत्री ठरवून निर्णय घेत असतात, त्यामुळं मी त्यावर प्रतिक्रिया देणं हे उचित होत नाही। भाऊ, दुसरा एक प्रश्न आहे। राहुल गांधी असं म्हणतायत की देशभरात मतदानाची चोरी झाली, महाराष्ट्रात सुद्धा मोठा निवडणुकीचा घोटाळा झालाय आणि 1 कोटी मतदान वाढले, त्या संदर्भात काय? राहुल गांधी आता पिकनिकला परदेशात गेले नसतील, पार्ट टाईम महाराष्ट्र देशात येतात, असंच काहीतरी बोलतात आणि पुन्हा गायब होतात। आता राजकारण पार्ट टाईम करण्याचे दिवस संपलेत। पहिले लोकांमध्ये जा, दिवस रात्र काम करा, मग आपल्याला लोक गांभीर्यानं घेतील। राहुल गांधींना कोणच गांभीर्यानं घेत नाही, ही आजची खरी परिस्थिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।